बारी समाजाचे संत श्री रूपलाल महाराज यांच्या अंजनगाव सुर्जी येथील राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न तसेच निधीची मंजुरात याबाबतीचा प्रस्ताव शासनाकडे गेला असून तब्बल 2 वर्षापासून या प्रस्तावाला शासनाकडून मंजुरात मिळाली नाही। त्यामुळे या कामाला बेल लागत असल्याच्या भावना समाज बांधवाच्या झालेल्या आहेत। आगामी अधिवेशनामध्ये हा प्रश्न तडीस नेण्यात यावा यासाठी म्हणून समाज बांधवांनी आज रूपलाल महाराज मंदिरात एकत्र येऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे एक लक्षवेधी आंदोलन केले। अंजनगाव अर्थात दर्यापूर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार गजानन लवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन या समाज बांधवांनी या ठिकाणी केलं। यावेळेस समाज बांधवांनी आपल्या भावना या ठिकाणी बोलताना व्यक्त केल्या। या रोजी श्री संत रूपलाल महाराज समाधीस्थळ अंजनगाव सुर्जी या ठिकाणी आपण सर्व समाज बांधव अंजनगावकर वासी आणि सन्माननीय आमदार गजानन भाऊ लवटे यांच्या समोर शासन दरबारी एक मागणी करण्यासाठी किंवा एक शासन दरबारी एक आपला एक प्रश्न उपस्थित करण्यासाठी इथं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आपण इथं उपस्थित आहोत। प्रभूचरणी एक सप्ताह म्हणजे हरिनाम सप्ताह करून शासनाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी आपला हा एक प्रयत्न आहे। आज 2 वर्षा अगोदर 1 ऑक्टोबर 2023 या दिवशी आपल्या बारी समाजाचं महाधिवेशन झालं होतं शेगावला। त्याच्यामध्ये आपण एक स्वप्न पाहिलं होतं। शासन दरबारी आपण 2 मागण्या केल्या होत्या। एक तर राष्ट्रसंत रूपलाल महाराज यांचं एक भव्य दिवस स्मारक व्हावं आणि एक बारी समाजाचं आर्थिक विकास महामंडळ व्हावं। आणि शासनानं आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या दोन्ही मागण्या मान्य केल्या। पण आज 2 वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्या मागण्या मंजूर झाल्यानंतर त्याला निधी मंजूर होत नाही आहे आणि त्याला प्रशासकीय मान्यता मिळून सुद्धा कुठेतरी ते निधीची कमतरतेनं ते काम पुढे सरकत नाही आहे। आज आपलं अधिवेशन चालू आहे, आर्थिक अधिवेशन चालू आहे आणि आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्रीमान गजानन भाऊ लवटे यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करून एक समाजाप्रती असलेली त्यांची तळमळ आणि त्यांचे मनोभावना त्यांनी व्यक्त केली आणि समाजाचं एक खरोखर त्यांनी एक तळमळ व्यक्त केलेली आहे। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि शासनाला एक विनंती करतो की बारी समाज हा पूर्ण महाराष्ट्रभर नाही तर संपूर्ण भारतातील उतरलेला समाज आहे आणि त्या समाजाचे राष्ट्रसंत रूपलाल महाराज यांचं स्मारक लवकरात लवकर करून समाजातून एक जो नाराजीचा सूर निघत आहे तो नाराजीचा सूर कमी करण्याचा प्रयत्न करावा। आणि युवा सामाजिक कार्यकर्ते निलेश ढगे यांनी सुद्धा या संपूर्ण व्यवस्थेची आणि यात होणाऱ्या दिरंगाईची माहिती यावेळेस उपस्थितांना दिली। आर्थिक विकास महामंडळ मिळावं या दोन्ही मागण्या आताचे जे आपल्याला माहिती आहे की जे दिवंगत आपले झालेले अर्थमंत्री तथा या राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सभागृहात आपल्या दोन्ही मागण्या मान्य केल्या। परंतु जागा निश्चिती झाली। 1 हेक्टर 17/8 आपल्याला जागा सुद्धा मिळालेली आहे। शासनाकडे 80 कोटी 26 लाखाचा प्रस्ताव सुद्धा गेलेला आहे। परंतु त्याच्याकरिता जी निधीची तरतूद असते ती अजूनपर्यंत झालेली नाही आणि सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन विधानसभेमध्ये सुरू आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार लोकप्रिय आमदार गजाननदादा लवटे यांनी तो मुद्दा मांडला। त्याबद्दल दादांचं मी सर्व समाज बांधवांच्या वतीने रूपलाल महाराजांच्या भक्तांच्या वतीने आभार व्यक्त करतो। गेलो होतो आपली फाईल आता पुढे नेण्याचं आश्वासन दिलं की नाही दिलं? हे आता सगळं आमचं बारी समाजाचं दैवत म्हणजे सगळे लोक इथं बसलेले आहेत। मी स्पीकर ऑन केलेला आहे। आपलं काम ते आणखी जोरानं लागावं अशी या लोकांची सगळ्यांची इच्छा आहे आणि आपल्याच कारकिर्दीत ते काम झालं पाहिजे अशी यांची इच्छा आहे म्हणून ते लवकरात लवकर झालं पाहिजे। आपल्या लहानपणात अंजनगाव सुर्जी गावामध्ये रूपलाल बाबांशी आलेला आपला संपर्क आणि त्यांच्या कार्याचा आढावा आणि त्यांची काम करण्याची पद्धत त्यांच्यामध्ये असणारं संतत्व या बाबतीची माहिती यावेळेस आमदार लवटे यांनी समाज बांधवांना दिली।
त्यामुळे माझ्या कारकिर्दीत हे होणं हे मी माझं भाग्य समजतो असाही आशावाद आमदार लवटे यांनी यावेळेस बोलताना व्यक्त केला. एकंदरीत या सर्व संपूर्ण कार्यक्रमासाठी माझं योगदान राहील असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला. आणि माझं कर्तव्य आहे अंजनगाव नगरीचं जर आपले संतशिरोमणी रुपलाल महाराजांचं जर स्मारक अंजनगावमध्ये झालं, भाऊने सांगितल्याप्रमाणे माझ्या कारकिर्दीत झालं, तर त्याच्यात मला पिढ्यानपिढी माझे लोक वाटले थांबलेलं होतं. त्याला त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी ती गोष्ट ऐकून घेतली, ती गोष्ट पटलावर घेतली. त्यांनी ते निर्देशही दिले की बाबा याच्यावर तुम्ही पहिला विचार करण्याची गरज आहे. आणि महत्त्वाचं आपल्या टाकरखेड्याचं गुलाब बाबा त्याला आपणच त्याच्यासाठी महत्त्वाचं सांगितलं. तुम्हाला त्याचं पत्र सगळं दाखवतो. मग हे झाल्यानंतर अधिवेशनात मी तो मुद्दा मांडल्यानंतर त्यांनी तो मागे लावण्याचे आपल्याला आश्वासन दिले. पण ते एवढ्यानंच होणार नाही. दिनेश भाऊ आपल्याला मला ते बऱ्याचदा रेटावं लागेल. तर मी त्याच्यासाठी काल मग म्हणजे येताना संध्याकाळी एवढे 4-4:30 वाजले होते. मी मंत्रालयात गेलो की ते फाईल कुठं रुकलेली आहे. तर जिथं फाईल थांबलेली आहे तिथं मी गेलो आणि तिथं गेल्यानंतर त्यांना मी म्हटलं की ती फाईल, तर ती फाईल आपली आता त्यांनी काढून वरच्या इकडे म्हणजे आखरी मी तुम्हाला महत्त्वाचं सांगतो की ती आता आखरी टप्प्यात आहे. तुम्ही जे म्हणताना झाला की 5 वर्ष राहिले आहेत ती आपली 1 वर्ष होईल. साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार, अंजनगाव सुरजी.